बघा, आता पुढील माहिती आपण मराठी व्याकरणाची जी घेणार आहोत ती अत्यंत महत्त्वाची आहे, वर्णमालेसंबंधी आहे. ठीक आहे. आता बघा काय आहे की वर्णमालेमध्ये एक स्पर्श व्यंजन आहेत. वर्णमालेमध्ये स्पर्श व्यंजन. बरं, स्पर्श व्यंजन किती आहे टोटल? 25. आलं लक्षात? स्पर्श व्यंजन किती आहेत? 25. आता कोणते कोणते आहेत त्याचा गट मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं. गट आहे क, च, ट, त आणि प. मग क, ख, ग, घ, अंग. ठीक आहे. च, छ, च, छ, ज, झ, इय, ट, ठ, ड, ढ, बाणाचं ण, त, थ, द, ध, नथनीन किंवा नळाचं न, प, फ, ब, भ, मगर म. ठीक आहे. आता बघा, स्पर्श व्यंजने टोटल आहेत 25. हे पाय मोडून घ्यायचं इथं, कारण व्यंजनाचे पाय मोडले असतात हे सांगितलेलं आहे मी अगोदर पण आणि आता पण सांगत आहे. ठीक आहे. पाय का बळं मोडले असतात व्यंजनाचे? कारण त्याच्यामध्ये स्वर इनबिल्ट नसतो, स्वर समाविष्ट नसतो, म्हणून व्यंजनाचे पाय मोडून लिहिल्या जाते. समजला? हां. आता याच्यामध्ये हे जे स्पर्श व्यंजन जे आहेत, तर हा जो गट आहे हा कोणता गट सांगितलं होतं मी तुम्हाला? कठोर. काय सांगितलं होतं? कठोर. कठोर व्यंजन. बरं, कठोर व्यंजन हे इथं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 प्लस 3 उष्मे. उष्मेचा पण समावेश इथं होतो, म्हणून कठोर व्यंजने विचारल्यास तर किती उत्तर सांगावे? 13. बरं, कठोर व्यंजन पण 13 आहेत आणि कठोर वर्ण पण 13 आहेत. लक्षात ठेवायचं. वर्ण म्हणजे टोटल पूर्ण जे काही 52 पैकी, तर 52 वर्णमालेपैकी 13 हे कठोर वर्ण पण आहेत आणि 13 हे कठोर व्यंजन पण आहेत. लक्षात ठेवायचं. कठोरला अजून नाव दुसरे तिसरे नाव आहेत अघोष आणि श्वास. अघोष आणि श्वास हे जे दोन नाव आहेत हे काय आहेत? कठोर व्यंजनाचे नाव आहेत. तोंडपाठ पाहिजे पूर्ण, कारण परीक्षेमध्ये विचारले जातात की कठोर व्यंजनाला अजून दुसरे नाव काय, किंवा श्वासवर्ण किती, किंवा अघोष व्यंजन किती, तर हेच तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे ना? आता बघा, आता याची एक साधी आणि सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो की हे कसं लक्षात ठेवायचं, की तीनही नावं कसे लक्षात ठेवायचं आणि ते त्यांचं ते किती आहेत, म्हणजे आकडा किती आहे. मग याच्यात छोटीशी एक ट्रिक आहे. अघोषने 13 वेळा कठोर श्वास घेतला. किती सोपी ट्रिक आहे. अघोषने 13 वेळा कठोर श्वास घेतला. याच्यामध्ये बघा अघोष पण आलेला आहे शब्द, 13 पण हा आकडा आलेला आहे, श्वास पण आहे आणि कठोर पण आहे. मग हे विसरणार का तुम्ही? नाही विसरणार, कारण ट्रिक नुसार अभ्यास करायचा, ट्रिक नुसार पाठांतर करायचं, तर तुम्हाला लवकर लक्षात राहील. आलं लक्षात? अघोषने 13 वेळा कठोर श्वास घेतला. आलं लक्षात? मग हे जे आहेत ग पासून तर भ पर्यंत, ग पासून तर भ पर्यंत, तर म्हणजे ग ग घ ज झ ड ढ द ध ब भ यांना म्हणतात मृदू व्यंजन. बरं, टोटल मृदू व्यंजन आहेत 21. किती आहेत? 21. आता तुम्ही म्हणाल की इथं तर सर 10च आहेत, बाकीचे कुठे आहेत? आलं लक्षात? तर मी वर्णमालेच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की 21 कुठे आहेत, कोणते आहेत. हे 10, हे 5, 15, अनुनासिक पण त्याच्यातच येतात ना, लक्षात ठेवायचं. 15 किती झाले? 5 15 झाले,
आणि ते अर्धस्वर किती आहेत 4. हे बघा 5 काय ते अनुनासिक, 4 काय आहेत अर्धस्वर. 21 अधिक 5 26, 26 अधिक 4 30. नाही सॉरी, आपण इथं चुकलो. हे 21 आहेत, हे टोटल आहेत 10. हां, आपल्याला इथून काउंटिंग करायचं आहे, सॉरी. हे टोटल आहेत 10, हे आहेत काय 5 आणि अर्धस्वर किती 4. 10 आणि 5 15 अधिक 4 19. बरोबर आहे. आता एक जोड ळ जो आहे ळ 20 झाला आणि ह आहे ना हा महाप्राणवाला, तर तो एक 21. म्हणजे 10 आणि 5 15 आणि 4 19 20 आणि 21. तर हे टोटल जे काय आहे ते मृदू व्यंजन आहेत. आलं लक्षात. आणि इथं कठोरमध्ये काय आहेत 13 आणि हे जे 3 आहे ते उष्मा आहेत. उष्मे म्हणजेच काय श स आणि स, हे 3चा समावेश कठोरमध्ये होतो आणि बाकी जे काही आहेत इथं उरलेले ते 21 मृदू व्यंजने आहेत. मृदू व्यंजने विचारलं तर 21 आणि मृदू वर्ण विचारलं तर 35. बाकी मग हे जे आहेत ना स्वर वगैरे हे सगळे मृदू व्यंजना मृदू वर्णामध्ये येतात. आता बघा इथं एक ओळ आहे कशाची अनुनासिकाची. अनुनासिक. तर अनुनासिक किती आहेत 5. अनुनासिक किती आहेत 5. अनुनासिकाला दुसरं नाव काय आहे पर सवर्ण. वर्ण पर सवर्ण. आता अनुनासिकाला परसवर्ण का म्हणतात. अनुनासिकाला परसवर्ण का म्हणतात त्याचं पण एक रिझन आहे की अनुनासिकाला परसवर्ण का म्हणतात. बरं, अनुनासिक म्हणजे तुम्हाला सांगतो समजून घ्या. आंबा, आंबा हा एक शब्द आहे. बरोबर आहे. तर हा जो अनुस्वार आहे लक्षपूर्वक आहे का, हा जो अनुस्वार आहे इथं जो आचा वर जो आहे हा टिंब याला काय म्हणतात अनुस्वार. आलं लक्षात. तर या अनुस्वाराचा ऐवजी आपण अनुनासिकाचा पण वापर करू शकतो. कसं हे परीक्षेत विचारतात ना, लक्षपूर्वक आहे का. अनुस्वाराचा ऐवजी आपण अनुनासिकाचा वापर कसं करतात किंवा कोणता अनुनासिक वापरतात अनुस्वाराचा ऐवजी. आलं लक्षात. बघा आता त्याचे पण काही नियम आहेत, ते नियम लक्षात ठेवा. जसा अनुस्वाराच्या ऐवजी आपण अनुनासिक कधी वापरू शकतो, केव्हा वापरू शकतो, जेव्हा समोरचा अक्षर हा स्पर्श व्यंजन गटातील असावा. स्पर्श व्यंजन गट म्हणजे हा इथून असावा. बघा एकदा अजून वाक्य सांगतो तुम्हाला. अनुस्वाराचा ऐवजी आपण अनुनासिक कधी वापरू शकतो, जेव्हा समोरचा वर्ण हा स्पर्श व्यंजन गटातील असावा. जर समोरचा वर्ण हा स्पर्श व्यंजन गटातील नसेल तर अनुस्वाराचा ऐवजी आपण अनुनासिक वापरू शकत नाही. आता ते सिद्ध करून देतो. बघा कसं. जसा आता आंबा हा शब्द आहे, तर आच्या नंतर काय आहे ब आहे की नाही, ब आहे ना. तर ब हा कुठे आहे बघा, ब हा आहे म्हणजे स्पर्श व्यंजन गटातील आहे की नाही, आहे की नाही. बरोबर आहे ना. तर जेव्हा आपण आंबा शब्द लिहू अनुनासिक वापरून, तर आच्या नंतर अनुस्वाराचा ऐवजी याच गटातील अनुनासिक येतो. म्हणजे कोणता येणार, म येणार. अनुस्वाराचा ऐवजी अर्धा म आणि हा बा. तर आंब्याला आपण आंबा असं पण लिहू शकतो. कोणत्या परिस्थितीमध्ये, जर आपल्याला प्रश्न असं विचारला की आंबा हा शब्द अनुनासिक स्वरूपात लिहा, तंटा हा शब्द अनुनासिक स्वरूपात लिहा, घंटा हा शब्द अनुनासिक स्वरूपात लिहा, मग ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात. बघा आता जसा आता
कंगन हा एक शब्द आहे. काय आहे? कंगण, जे तुम्ही घरी हातात वापरता, कंगन, बरोबर आहे. तर कंगण, तर कचा वर हा अनुस्वार आहे, कचा वर अनुस्वार आहे की नाही. मग आता कचा वर अनुस्वार आहे आणि कच्या समोर हा स्पर्श व्यंजन गटातील ग आहे. मग आता ग बघा कुठं आहे? ग हा ग आहे ग. मग अनुनासिक कोणता आहे इथं? हा अंगण. म्हणजे बघा, जर समजून घ्या शब्द अनुस्वाराच्या नंतर हे शब्द जर येत असतील, लक्षपूर्वक काय करे, अनुस्वाराच्या नंतर जर हे याच्यापैकी कुठलेही व्यंजन जर येत असतील तर याच्याच ओळीतील समोरचा अनुनासिक येऊन शब्द तयार होतो. समजून घ्या, ग आहे तर तिथं अंगच येणार, इय येणार नाही, बाणाचं न येणार नाही, नळाचं न येणार नाही, मगर म येणार नाही. म्हणजे ह्या अनुस्वाराच्या समोर याच्यापैकी कोणताही वर्ण जर आला, कोणताही व्यंजन जर आला तर त्याच गटातील समोरचा अनुनासिक येऊन शब्द तयार होतो, दुसरा नाही. समजला? जसा आता बघा, आता कंगन, तर क अनुसार निघून जाईल, ग कुठे आहे? हा, त्याच्या समोरचा अनुनासिक काय आहे? अंग. कंगन असा हा शब्द तयार होईल बेटा. समजला? बरं, हे मी का बरं एवढा डीपली सांगत आहो? कारण परीक्षेत हे विचारतातच आणि जे परीक्षेत विचारल्या जाते त्याच्यावरच मी जास्त भर देतो. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना जवळपास 99% विद्यार्थी इथं गोंधळतात. आता गोंधळतात म्हणजे कसं, की कंगन हा कसं लिहायचं शब्द अनुनासिकाच्या स्वरूपात, आलं की नाही, डोक्याला ताण पडते की नाही. आता तुम्ही समजून घ्या, एखादा शब्द लिहिला तुम्ही लिहिले कंगन, तर आम्ही जनरली कंगन असं लिहितो की नाही, जनरली कंगन असे लिहितो ना. मग आपण सहजासहजी अनुनासिकाचा वापर बोलण्यामध्ये आपण करत नाही, बोलण्यामध्ये अनुनासिकाचा वापर करत नाही. जनरली बोलण्यामध्ये आम्ही अनुस्वाराचा वापर करतो, कारण अनुस्वार हा स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराचा असतो आणि अनुनासिक हा ओझरत्या स्वरूपाचा असतो. ओझरत्या स्वरूपाचा म्हणजे जसं आता आपण संयम जसा आपण शब्द उच्चारलो, वाटल्यास तिथं अनुस्वार आहे, पण जशा प्रकारे तंटा हा जेव्हा शब्द म्हणतो तर आपण स्पष्ट आणि खणखणीत उच्चार नाकाद्वारे निघते की नाही. पण संयम तर नाकाद्वारे तेवढा काही फारसा निघते का? नाही निघत. आलं लक्षात? म्हणजे असे शब्द जे स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराचे निघतात त्याला अनुस्वार म्हणतात. आलं लक्षात? आणि अनुस्वाराच्या ऐवजी आपण अनुनासिकाचा वापर करू शकतो ग्रामर दृष्टिकोनातून. समजला? आता जसं आता कंगण आपण असं लिहिलं, कंगन अनुनासिकाच्या स्वरूपात असं आणि अनुस्वाराच्या स्वरूपात असं. समजला? जसं आता आंबा अनुस्वाराच्या स्वरूपात असा आणि अनुनासिकाच्या स्वरूपात असा. समजला? कोणाला नाही समजलं अनुनासिक आणि अनुस्वाराचा फरक? तुला समजलं ना लक्षात? कारण हे प्रश्न विचारले जातात, लक्षपूर्वक ऐकायचं. आणि अनुस्वार असा आहे की अनुनासिकाला एक रिप्लेस म्हणून पण काम करतो. अनुस्वाराचा ऐवजी आपण अनुनासिक पण वापर करू शकतो, लक्षात ठेवायचं. समजला एवढा? स्पर्श व्यंजन गटातील, हां स्पर्श व्यंजन गटातीलच असायला पाहिजे, दुसरा नाही. जसा आता तुम्ही एक शब्द आहे संयम किंवा संशय. आता तुम्ही म्हणाल की हा सर अनुनासिकाला अनुनासिक टाकून आपण त्याचा उपयोग करू शकतो का शब्द? नाही, कारण मला बघा ना, य हा अर्धस्वर आहे आणि श हा काय आहे? उष्म्य आहे. आणि आपला अट काय आहे? की ते शब्द, ते जे व्यंजन आहे ते स्पर्श व्यंजन गटातील असायला पाहिजे. अट काय आहे? स्पर्श व्यंजन गटातील. म्हणून आपल्याला स्पर्श व्यंजन गटातील स्पर्श व्यंजन हे किती? हे तोंडपाठ पाहिजे. क ख ग ग ग, टेक्निक पाठांतर करण्याची. क ख ग ग ग, च छ ज ज या, ट ठ ड ड बाणाचा न, त ठ ड ड बाणाचा न, त थ द ध न त नि न, ब फ ब भ म ग र म, प फ ब भ म ग र म. आलं लक्षात? कसा सिस्टमॅटिकली पाठांतर झाला की नाही झाला? आवाज कसा वाटला?
चांगला वाटला. मोहम्मद रफी तर नाही आहे आपण, पण थोडासा आपलं आलं लक्षात. म्हणजे टेक्निक से याद करो तो जल्दी याद होता है. आता आजच्या विद्यार्थ्यांना क ख ग घ येतच नाही. तुम्हाला येते का? बोला, कोणाला येते? क ख ग घ बोलून दाखवायचं लवकर. आज क ख ग घ बोलू. मला आवाज आला पाहिजे असे बोला ना. मनाचा मनात कशाला बोल. हां चला ठीक आहे. थोडासा येते, एक दोन चुकले. हां तुम बोलो. अच्छा क ख ग घ तर आलाच पाहिजे. तर याची टेक्निकही तर मी तुम्हाला सांगितलं आहे आता थोड्या वेळात. क ख ग घ ग च छ ज ज य ट ठ ड ढ ब न च न त थ द ध ब न च न त थ द ध न थ नि न प फ ब ब म ग र म प फ ब ब म ग र म. आवाज तर थोडंसं आहे. आपण थोडंसं काहीतरी करून दाखवा आपला. म्हणजे हे जेवढे काही ट्रिक्स आहेत ना, हे ट्रिक्स मी एकदम इझिली बनवलेलं आहे. कधी विसरणार नाही अशा प्रकारचे ट्रिक्स. अजून भरपूर ट्रिक्स आहेत समोर, भरपूर. थकून जाल तुम्ही ट्रिक्स पाहू पाहू किंवा ऐकू ऐकू. आपण जेव्हा जी केचे प्रश्न समजून घ्या तुम्हाला सांगणार आहे, तर त्याची पण ट्रिक्स आहेत भरपूर, हे सांगणार समोर. ठीक आहे. तर सध्या आपण मराठी व्याकरणाचा स्पर्शव्यंजन गटातील जे काही स्पर्शव्यंजन गटातील व्यंजने किती 25, मग ते कोणते कोणते आहेत, कशा प्रकारे त्यांनी नावं देण्यात आलेले आहेत, अनुनासिक म्हणजे काय, अनुनासिक आणि अनुस्वारमध्ये का फरक आहे, हे सगळं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. हे एवढं लिहा, मग समोरचंही सांगतो.